एक महिला तिच्या ऑफिसमध्ये तिच्या कामात व्यस्त होती. अचानक तिच्या मोबाईलवर कॉल आला. महिलेने आनंदाने कॉल उचलला, पण त्यानंतर ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तिचं आयुष्य नरक झालं. तिच्यासोबत असं काही घडलं की प्रकरण समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसलाय. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील ही घटना. पिलानी इथं राहणारी 57 वर्षांची ही महिला. तिच्यासोबत जे घडलं त्याची तक्रार पोलिसात दिली आहे. एक कॉल घेण्याची तिला मोठी किंमत मोजावी लागली. तिनं सांगितल्यानुसार तिला ऑक्टोबर 2023 मध्ये फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितलं की महिलेच्या आधार कार्डवरून दुसरा क्रमांक ऍक्टिव्हेट आहे. त्या नंबरवरून बेकायदेशीर जाहिराती आणि त्रासदायक संदेश पाठवले जात आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस तुमच्यावर IPC कलमांतर्गत कारवाई करतील. यानंतर महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नावाने फोन आला. मुंबई पोलिसांचा SI असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने स्काईपद्वारे ऑनलाईन मीटिंग मागितली. त्यानंतर त्यानं सांगितलं तिचं नाव 20 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आलं आहे. हे प्रकरण आता ED पर्यंत पोहोचलं आहे.